Hello and welcome to the next session of this cell division. Interesting topic आहे. लास्ट लेक्चरला आपण सेल सायकल हा पार्ट त्याच्या दोन महत्त्वाच्या फेजेस इंटरफेज एम फेज. इंटरफेजमध्ये तुम्हाला माहीत आहे 3 फेजेस असतात. कोणकोणत्या 3 फेजेस? G1 फेज म्हणजे फर्स्ट ग्रोथ फेज, S फेज म्हणजे सिंथेटिक फेज, G2 फेज म्हणजे सेकंड ग्रोथ फेज आणि नंतर एम फेज होते. एम फेजमध्ये कॅरिओकायनेसिस न्यूक्लियसची डिव्हिजन होते, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज आणि नंतर सायटोकायनेसिस होते, डॉटर सेल्स मिळतात. हा जो क्रमाक्रमाने होणारे बदल असतात, सिक्वेन्शियल चेंजेस असतात, याला आपण सेल सायकल म्हटलेलं होतं. ओके, आता आपल्याला सेल डिव्हिजनचे वेगवेगळे टाईप्स अभ्यासायचे आहेत. सो टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन असतात ह्या महत्त्वाच्या 3 प्रकारच्या असतात. एक पहिली सेल डिव्हिजन असते ती अमायटॉसिस. मायटॉसिस. दुसरा टाईप आहे तो मायटॉसिसचा आहे आणि नेक्स्ट टाईप आहे तो मियोसिसचा टाईप आहे. सो दीज आर द 3 important types of the cell division: amitosis, mitosis and meiosis. आता याचं मीनिंग आहे अ मीन्स absent. काय absent आहे? मायटॉसिस. मायटॉसिस म्हणजे इक्वल डिव्हिजन असते. इक्वल डिव्हिजन ही नाही तर होत नाही म्हणजेच अनइक्वल होते. इथं मायटॉसिस म्हणजे इक्वल डिव्हिजन होते. इक्वल डिव्हिजन. आणि मियोसिस म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन असते. इथं गुणसूत्रांची संख्या कमी होते. सो रिडक्शनल डिव्हिजन. याला इक्वेशनल पण म्हटलं जातं. इक्वल किंवा इक्वेशनल. इक्वेशनल डिव्हिजन. ओके, आता ही जी अमायटॉसिस आहे, ह्या अमायटॉसिसमध्ये कोणतीही डिव्हिजन होत असताना जे आपण सेल सांगत असतो, सेल व्यवस्थित एकदा समजून घ्या. पेशीमध्ये काय काय असतं. हे पेशीचं आवरण आहे ज्याला म्हणायचं सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन. मी अगोदर पेशीची माहिती सांगतो, त्याच्यानंतर हे टाईप्स आपण बघूया. अॅनिमल सेल असेल तर बाहेरच्या बाजूला सेल मेम्ब्रेन असतं. प्लांट सेल असेल तर याच्या बाहेर एक सेल वॉल पण असू शकते. समजा आपण अॅनिमल सेल दाखवतो तर हे सेल मेम्ब्रेन आहे. त्याच्यामध्ये सेंटरला हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लियसचा पार्ट आहे. ह्या पेशीमध्ये जो लिक्विड पार्ट असतो केंद्रकाच्या बाहेर, बघा केंद्र न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन याच्यामध्ये जे लिक्विड आहे याला म्हणायचं सायटोप्लाझम. काय म्हणायचं? सायटोप्लाझम. सेल मेम्ब्रेन, सायटो म्हणजे सेल, प्लाझम म्हणजे लिक्विड, पेशी द्रव म्हटलं जातं. इथं पेशीचे अंगक असतात, मग ती मायटोकॉन्ड्रिया असेल किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतील किंवा गॉल्गी बॉडीज असतील. हे पेशीचे अंगक आहेत सगळे. रायबोझोम्स असतील. ओके, सेल ऑर्गेनलीज असतात, याला सेल ऑर्गेनलीज म्हणायचं. सेल ऑर्गेनलीज. त्याच्यानंतर हे जे केंद्रक आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, ह्याच्या इनसाइडला हा लिक्विड पार्ट असतो, आतील लिक्विड असतं. केंद्रकाच्या आतील लिक्विड असतं ज्याला न्यूक्लिओप्लाझम म्हटलं जातं. काय म्हणायचं? न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम केंद्रक द्रव म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये स्पेरिकल स्ट्रक्चर असतं
मोस्टली सिंगल असतं, ज्याला न्यूक्लिओलस म्हणायचं, न्यूक्लिओलस. याच केंद्रकामध्ये हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स असतात, यांना क्रोमोझोम्स म्हणायचं, महत्त्वाचा पार्ट असतो. क्रोमोझोम्स गुणसूत्र असतात आणि या क्रोमोझोममध्ये DNA पॅक केलेला असतो. DNA असतो, डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड, की जे जिनॅटिक मटेरियल असतं. ही सेल आहे. ह्या क्रोमोझोमचा नंबर प्रत्येक पेशीसाठी ठरलेला असतो, फिक्स्ड असतो. जसं की आपण ह्युमन सेल बघितली तर याच्यामध्ये गुणसूत्रांचा नंबर आपल्या केंद्रकामध्ये असतो, तो 46 असतो बॉडी सेल्समध्ये, आणि हाफ असतो मेयोसिसमध्ये, हाफ होतो त्याचा 23 होत असतो. तर ही सेल असते. मग याच्यामध्ये अनइक्वल डिव्हिजन होत असेल तर अमायटॉसिस म्हणायचं, इक्वल डिव्हिजन होत असेल तर मायटॉसिस म्हणायचं, आणि रिडक्शन एक्झॅक्टली नंबर हाफ होत असेल, रिड्यूस होत असेल, हाफ डिव्हिजन होत असेल तर याला म्हणायचं मियोसिस. ओके. हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं याच्यामध्ये चेंजेस होत असतात. काय काय बदल होत असतात तर अमायटॉसिसमध्ये केंद्रकाचं आवरण आहे तेच राहतं. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज रिटेन्ड. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज रिटेन्ड म्हणजे आहे तेच ठेवलं जातं. इकडं असं नसतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे नव्याने तयार केलं जातं, न्यूली फॉर्म्ड. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज न्यूली फॉर्म्ड. इथंही नवीन तयार होत असतं. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज न्यूली फॉर्म्ड. नव्याने तयार केला होता. इथं मात्र ते रिटेन केलं जातं. आता याच्यामध्ये सायटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिस हे दोन्ही एकाच वेळी होतं. सो सायटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिस टेक्स प्लेस ॲट दी सेम टाइम. सायटोकायनेसिस and karyokinesis simultaneous असतं, occurs simultaneously. इकडं मात्र असं होत नाही. या ठिकाणी पहिल्यांदा काय होतं, कॅरिओकायनेसिस नंतर सायटोकायनेसिस. सो फर्स्ट कॅरिओकायनेसिस and then cytokinesis. पहिल्यांदा केंद्रक विभागलं जातं, नंतर सायटो. इथंही तसंच असतं. सो फर्स्ट कॅरिओकायनेसिस and then cytokinesis. ओके. इथं मात्र ते दोन्ही एकाच वेळी होतं. जेव्हा सायटोकायनेसिस होत असतं तेव्हाच ते कॅरिओकायनेसिस होत असतं. आणि इथं मात्र क्रोमॅटिक मटेरियल असतं ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होत नाही. या ठिकाणी काही चेंजेस असतात. म्हणजेच सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिटेन्ड, न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूली फॉर्म्ड. सायटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिस ऑकर सायमल्टेनियसली. फर्स्ट कॅरिओकायनेसिस देन सायटोकायनेसिस. इथं सुद्धा फर्स्ट कॅरिओकायनेसिस देन सायटोकायनेसिस. सो क्रोमोझोम्स, नंबर ऑफ क्रोमोझोम्स, क्रोमोझोमची जी संख्या असते ते डिस्ट्रीब्युशन असतं ते अनइक्वल असतं. सो अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ, नो इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. इथं मात्र क्रोमॅटिन मटेरियल अनइक्वल डिस्ट्रीब्यूट होतं. सो
अनइक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे क्रोमोझोम्स इक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ क्रोमोझोम्स इक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ क्रोमोझोम्स इथं मात्र रिड्यूस्ड होतं, हाफ डिस्ट्रीब्यूशन होतं. सो क्रोमोझोम नंबर रिमेन्स हाफ. इतर नंबर सेम राहतो, सेम नंबर रिमेन्स सेम. गुणसूत्रांचा नंबर सेम राहिलेला असतो, इथं मात्र हाफ होतो. सो क्रोमोझोम नंबर बिकम्स हाफ आणि म्हणून याला रिडक्शनल डिव्हिजन म्हणायचं. हाफ होतो, एक्झॅक्टली हाफ होत असतो. सो कॉल्ड ॲज अ रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल डिव्हिजन म्हटलं जातं. बघा इथंपर्यंत आपण या ज्या टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन पाहतोय, हे टाइप्स ऑफ सेल डिव्हिजनमध्ये सुरुवातीला अमायटॉसिस, नंतर मायटॉसिस, मियोसिस हा पार्ट आपण पाहतोय वन बाय वन. म्हणजे आता जनरली हे जर आपण बघितलं की हे युनिसेल्युलरमध्ये पाहायला मिळतं. सो ऑकर्स इन मोस्टली इन युनिसेल्युलर, युनिसेल्युलर लाईक पॅरामोसियम असेल किंवा काही एंडोस्पर्ममध्ये असेल त्यामध्ये होते. सो फॉर एक्झाम्पल ऑकर्स इन म्हणूया आपण, ऑकर्स इन पॅरामेसियम, एंडोस्पर्ममध्ये पण होते, फिटल सेलमध्ये पण होते. फिटल सेल, पॅरामोसियम, एंडोस्पर्म, म्हणजेच पॅरामोसियम हा युनिसेल्युलर आहे. ही जी आहे ही बॉडी सेलमध्ये पण होते आणि सेक्स सेलमध्ये पण होते. सो ऑकर्स इन सोमॅटिक सेल ॲज वेल ॲज जर्म सेल्स. ऑकर्स इन मोस्टली मल्टीसेल्युलरमध्ये असेल किंवा युनिसेल्युलरमध्ये पण असेल. ऑकर्स इन सोमॅटिक सेल, सोमॅटिक म्हणजे बॉडी सेल, अँड जर्म सेल. ही जी डिव्हिजन आहे ही डिव्हिजन फक्त जर्म सेलमध्येच होते. सो ऑकर्स इन जर्म सेल. जर्म सेल म्हणजे सेक्स सेल असते. सेक्स सेल. वन्स अगेन बघा, अमायटॉसिस हा सेल डिव्हिजनचा पहिला टाईप आहे. मीन्स ॲबसेंट, मायटॉसिस मीन्स इक्वल. इक्वल डिव्हिजन होत नाही, याचा अर्थ ही अनइक्वल डिव्हिजन असते. अनइक्वल डिव्हिजन. ओके, नावावरून कळतं. मायटॉसिस मीन्स इक्वल डिव्हिजन आहे. यालाच इक्वेशनल डिव्हिजन पण म्हटलं जातं. एक्झॅक्टली समान सेल मिळतात आपल्याला, क्रोमोझोमचा नंबर असतो तो सेम राहतो. मियोसिस ही रिडक्शनल डिव्हिजन आहे, म्हणजे इथं हाफ रिडक्शनल होतं, क्रोमोझोमचा नंबर असतो तो हाफ होत असतो, हाफ रिडक्शन होतो. दुसरा बदल काय आहे बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं, केंद्रकाचं आवरण असतं, ते जे पॅरेंट सेलमध्ये असतं तेच डॉटर सेलमध्ये राहतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिटेन केलं जातं, बदल होत नाही. इथं मात्र न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे नव्याने तयार केलं जातं, न्यूली फॉर्म, न्यूली सिंथेसाइज्ड.
म्हणजे पहिल्यांदा जे पॅरेंट्स असतं ते डिसॅपियर होतं आणि मग डॉटर सेलमध्ये पुन्हा ते नव्याने तयार केलं जातं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूली फॉर्म्ड. आपल्याला माहीत आहे सेल डिवाइड व्हायचा असेल तर दोन फेजेस होणं गरजेचं असतं. एक कॅरिओकायनेसिस म्हणजे केंद्रक डिवाइड होणं आणि दुसरं सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम पण डिवाइड व्हायला पाहिजे. म्हणजे एका केंद्रकाची दोन केंद्रक व्हायला पाहिजे, एका सायटोप्लाझमचे दोन सायटोप्लाझम व्हायला पाहिजे, तेव्हा आपल्याला पॅरेंटपासून काय मिळतील? डॉटर सेल्स. ओके. आता हे होत असताना ह्या डिव्हिजन कशा होतात? तर अमायटॉसिसमध्ये जर बघितलं तर सायटोकायनेसिस म्हणजे आपल्याला माहीत आहे केंद्रकाची डिव्हिजन आणि कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसची डिव्हिजन ही साईड बाय साईड होतात, सायमल्टेनियस होतात, एकाच वेळी होतात. म्हणजे कसं होतील बघूया आपण. समजा ही सेल आहे, हे त्याचं न्यूक्लियस आहे. ओके, हे न्यूक्लियस आहे. हा बाहेरचा पार्ट सेल मेम्ब्रेनचा आहे, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, याच्यात क्रोमोझोम्स असतात. डिव्हिजन होत असताना ही जी सेल आहे ही या पद्धतीनं डिवाइड होते, इनव्हॅजिएशन होतं. मग हे न्यूक्लिअर मटेरियल पण तशाच पद्धतीनं होतं, डिस्ट्रीब्यूट होतं, पण हे अनइक्वल डिस्ट्रीब्यूट असतं, एक्झॅक्टली इक्वल डिस्ट्रीब्यूट होत नाही. आणि मग याचं पुढं जाऊन दोन पेशी मिळणार आपल्याला. म्हणजे या साईडची एक सेल मिळणार आणि या साईडची एक सेल मिळते. इथं न्यूक्लिअर मटेरियल आलेलं असतं, इथंही न्यूक्लिअर मटेरियल आलेलं असतं. म्हणजे हे जे केंद्रकाचं जे आवरण असतं हे जसं पॅरेंटमध्ये आहे असंच डॉटरमध्ये आलेलं असतं, नव्याने तयार होत नाही. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिटेन. बघूया, तुम्हाला इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन मी ब्लॅक कलरने दाखवतो. हा ब्लॅक कलर जसा पॅरेंटकडून आलेला आहे असाच डॉटरमध्ये आलेला असतो. याच्यात कुठंही डिसअपिअरन्स होत नाही, नव्याने तयार होत नाही. म्हणजे हे अनइक्वल डिव्हिजन होते. इथं न्यूक्लिअर मटेरियल जास्त असेल, इकडं कमी दिसतंय आपल्याला. डॉटर सेल्स मिळाल्या. ही पॅरेंट सेल आहे, ह्या डॉटर सेल्स आहेत, डॉटर सेल्स. ओके. याला म्हटलं तर पहिल्यांदा काय होतं, या ठिकाणी दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसची डिव्हिजन आहे. हे न्यूक्लियस डिवाइड होणं याला म्हणायचं कॅरिओकायनेसिस. हा बाहेरचा लिक्विड सायटोप्लाझम डिवाइड होतो याला म्हणायचं सायटोकायनेसिस. एकाच वेळी कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस होतं आणि आपल्याला डॉटर सेल्स मिळतात. ओके. सो कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस ऑकर्स सायमल्टेनियसली. इकडं असं होत नाही. इकडं पहिल्यांदा काय होतं, कॅरिओकायनेसिस होतं आणि नंतर काय होतं, सायटोकायनेसिस. म्हणजे बघा, समजा या ठिकाणी हे एक सेल आहे, हे त्याचं केंद्रक आहे. केंद्रकामध्ये आपण समजा ह्युमनची सेल घेतली, ह्युमनची कोणतीही सेल घ्या, आपण ह्युमन घेऊया. 46 क्रोमोझोम्स आहेत. मग सुरुवातीला याच्यात एका केंद्रकाची दोन केंद्रकं होतात, केंद्रक डिवाइडलं जातं. हे 46 क्रोमोझोम ॲज इट इज राहतात. म्हणजे एका केंद्रकाचे पहिल्यांदा दोन केंद्रक, म्हणजे पहिल्यांदा काय झालंय, कॅरिओकायनेसिस. आणि नंतर याचं काय होतं, सायटोकायनेसिस होतं. हा सायटोप्लाझम नंतर विभागला जातो. हा बाहेरचा जो आहे हा सायटोप्लाझमचा पार्ट आहे. 46 नंबर हा गुणसूत्रांचा नंबर आहे की जो केंद्रकामध्ये असतो. हे न्यूक्लियस आहे, पॅरेंट सेल आहे. बघा, पहिल्यांदा एका केंद्रकाची दोन केंद्रकं झाली, दोन पेशी अजून तयार झालेल्या नाहीत आणि मग सायटोप्लाझम विभागला जातो. आपल्याला 2 इक्वल डॉटर सेल्स मिळतात. इथं गुणसूत्रांचा नंबर तोच राहतो, बदलत नाही, 46 आणि 46. सायटोप्लाझम विभागला जातो. इक्वल डिव्हिजन असते
आणि म्हणून याला म्हटलं जातं मायटॉसिस. ही पॅरेंट सेल आहे, पी सेल म्हणजे पॅरेंट सेल, ह्या डी सेल आहेत म्हणजे डॉटर सेल आहेत. 46 क्रोमोझोम नंबर सेम राहतो. इथं अनइक्वल डिव्हिजन असते, इथं इक्वल डिव्हिजन असते. याला आपण काय म्हणत असतो? मायटॉसिस. इक्वल डिव्हिजन अनइक्वल असेल तर अमायटॉसिस म्हणायचं आणि इक्वल असेल तर मायटॉसिस म्हणायचं. ओके. देन मियोसिस. मियोसिसमध्ये काय काय होतं बघा. इथं मात्र 2 इक्वल सेल्स मिळतात, इकडं 4 सेल्स मिळतात, पण गुणसूत्रांचा नंबर कमी झालेला असतो. बघा, ही पॅरेंट सेल आहे, हा त्याचा केंद्रक आहे. केंद्रकामध्ये 46 क्रोमोझोमच घेऊया आपण, ह्युमनची सेल घेऊया. बाहेरचा आहे तो सायटोप्लाझम. मग ह्या एका पेशीच्या पहिल्यांदा 2 पेशी तयार होतात. गुणसूत्रांचा नंबर हा पहिल्यांदा हाफ होतो, म्हणजे इथं 46 आहे तर त्याचा 23 असतो, इथं 23 असतो, ज्याला म्हणायचं मियोसिस फर्स्ट. मियोसिस फर्स्ट. पहिल्यांदा एका केंद्रकाची 2 केंद्रकं होतात, म्हणजे पहिल्यांदा काय होतं? कॅरिओकायनेसिस. पुन्हा सायटोप्लाझम विभागला जातो म्हणजे सायटोकायनेसिस होतं. आता हे झालं मियोसिस फर्स्ट. याच्यानंतर मियोसिस सेकंड होतं. सेकंड होत असताना याच्यापासून 2 पेशी तयार होतात आणि याच्यापासून 2 पेशी तयार होतात. अशा एकूण 4 पेशी तयार होणार. याला म्हणायचं मियोसिस सेकंड. पण सेकंडमध्ये नंबर मात्र आहे तोच राहतो, नंबर बदलत नाही. हा 23 नंबर फिक्स्ड राहतो. जसं की मायटॉसिस होतं असंच मियोसिस सेकंड असतं. हा फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट मियोसिस फर्स्ट, हे मियोसिस सेकंड आहे. आणि सायटोप्लाझम सेमच राहतो. गुणसूत्रांची नंबर मात्र पॅरेंटपेक्षा डॉटरमध्ये हाफ होतो. ही पी सेल आहे, पॅरेंट सेल म्हणतो आपण. यांना डी सेल म्हणायचं, ह्या सगळ्यांना डी सेल्स, डॉटर सेल्स. इथं गुणसूत्रांचा नंबर आहे 46 आणि डॉटरमध्ये मात्र हाफ आलेला आहे 23. सो गिव्स 4 डॉटर सेल्स. इथं मिळणाऱ्या डॉटर सेलचा नंबर 4 असतो, इथं मिळणाऱ्या डॉटर सेलचा नंबर 2 असतो, इथं मिळणाऱ्या डॉटर सेलचा नंबर 2 असतो. सो ऑकर्स इन सायमल्टेनियसली. इथं मात्र तसं होत नाही. कॅरिओकायनेसिस पहिल्यांदा, नंतर सायटोकायनेसिस. फर्स्ट कॅरिओकायनेसिस, देन सायटोकायनेसिस. सो अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होतं. इथं मात्र क्रोमोझोमचं इक्वल डिस्ट्रीब्युशन असतं. इथं क्रोमोझोम नंबर हा हाफ होत असतो. जनरली युनिसेल्युलरमध्ये असेल, पॅरामोसियम, एंडोस्पर्म किंवा फोटल सेल असतील, एम्ब्रिओच्या सेल्स असतील, याच्यामध्ये होतं. ही मात्र सोमॅटिक सेलमध्ये पण होते आणि सेक्स सेलमध्ये, ज्याला जर्म सेल म्हणायचं. जर्म सेल म्हणजे सेक्स सेल असते. सेक्स सेल ज्याला आपण गॅमेट म्हणतो, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट यांच्याशी संबंधित असते. आणि ही मात्र फक्त जर्म सेलमध्येच होते, सेक्स सेलमध्येच होते. तर ह्या 3 महत्त्वाचे सेल डिव्हिजनचे टाईप्स आहेत: अमायटॉसिस, मायटॉसिस आणि मियोसिस. अमायटॉसिस आपण बघितलेलं आहे. या पुढच्या पार्टमध्ये आपल्याला मायटॉसिस पार्ट डिटेल बघायचं आहे आणि मियोसिस पार्टसुद्धा खूप डिटेल अभ्यासायचं आहे. ओके, लिहून घ्या. हा जो टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहा म्हणजे लक्षात ठेवणं सोपं जाईल. ओके.